नमस्कार. जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. केस गळणे, केस पांढरे होणे, केसाची वाढ न होणे यावर बऱ्याच जणांनी कमेंट केल्या व्हिडिओवर आणि सांगितलं की सर आम्हाला केस गळतीसाठी, केस अकाली पांढरं होण्यासाठी आणि केसाची चांगली वाढ व्हावी यासाठी काहीतरी प्रभावी औषध सांगा. तर मी आज तुम्हाला अतिशय प्रभावी आणि 100% रिझल्ट देणारं, केस गळती शून्यावर आणणार असा दुहेरी उपचार सांगणार आहे. म्हणजे खाण्यासाठी पण औषध सांगणार आहे आणि डोक्याला लावण्यासाठी पण औषध सांगणार आहे. विनंती आहे की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुमच्या मनामध्ये कुठलीही शंका राहणार नाही. औषध सांगणार आहे जे वैज्ञानिक कारणासह सांगणार आहे आणि त्यांनी 100% रिझल्ट मिळतो. ज्यांनी वापर केलेला आहे त्यांना तो रिझल्ट मिळालेला आहे आणि त्यांची जी केस गळती आहे ती शून्यापर्यंत आलेली आहे. तर आपल्याला हा दुहेरी उपचार करायचा आहे. केस गळती का होते याच्यामध्ये मी जाणार नाही, त्यामुळे व्हिडिओची लांबी वाढेल. तर केस गळती होऊ नये याच्यासाठी आपल्याला दुहेरी उपचार करायचा आहे. एक म्हणजे आपल्याला डोक्यामध्ये लावण्यासाठी तेल बनवायचं आहे. ते तेल कसं बनवायचं मी तुम्हाला त्याच्याविषयी सांगतो. याच्यासाठी आपल्याला लागणार आहे आवळा पावडर. आवळा पावडर तुम्ही घरी सुद्धा आवळा सुकून बनवू शकता किंवा तुम्हाला मार्केटमध्ये सुद्धा सहज मिळणार आहे. तर या आवळ्यामध्ये कॅल्शियम असतं, लोह असतं, कॉपर असतं, व्हिटॅमिन के आणि कॅरोटीन नावाचे घटक असतात. तुम्हाला सर्वांना माहिती असेल आवळा हा केसासाठी सर्वोत्तम असतो. चिर तरुण ठेवणारा पदार्थ आहे. म्हणजे आपली जी तरुणपणा आहे तो टिकून ठेवणारा पदार्थ आहे, असं हे आवळा आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे. दुसरा घटक याच्यासाठी लागणार आहे कढीपत्त्याची पावडर. कढीपत्ता हा केसासाठी खूप उपयुक्त असतो. याच्या आधी तुम्ही ऐकलं असेल कढीपत्त्याविषयी. कढीपत्ता आपण फक्त भाजीसाठीच वापरतो, पण हा कढीपत्ता तुमच्या केसाच्या आरोग्यासाठी खूप छान असा पदार्थ आहे. तर याच्यामध्ये सुद्धा कॅल्शियम, फॉस्फरस, निकोटिनिक ऍसिड असते. याच्यामध्ये व्हिटॅमिन के आणि कोएनिजिन नावाचं अल्कलॉइड असते याच्यामध्ये, जे आपल्या केसांच्या मुळांना निरोगी ठेवतं आणि जे नवीन केस येणार आहेत ते काळे, सुदृढ आणि निरोगी आपल्या केस येतात. तिसरा घटक लागणार आहे मेथीचे दाणे. मेथीचे दाणे हे आपल्या केसामधला कोंडा कमी करण्यासाठी, केसाच्या बुडामध्ये असणाऱ्या डेड सेल कमी करण्यासाठी आणि केसातलं मेलेनिन वाढवण्यासाठी महत्वाचं कार्य करतात. तर याच्यामध्ये सुद्धा प्रथिन असतात, कॅल्शियम, फॉस्फरस असतं, कॅरोटीन असतं आणि अनेक प्रकारचे याच्यामध्ये अल्कलॉइड असतात, जे आपल्या केसांच्या वाढीसाठी आणि केसांच्या समस्यासाठी खूप उपयुक्त असे असतात. या तिन्ही वस्तू म्हणजे आवळा पावडर, कढीपत्ता पावडर आणि मेथीचे दाणे आपल्या शुद्ध नारळ तेलामध्ये, जर तुम्ही 100 ग्रॅम तेल बनवणार असाल तर 100 ग्रॅम तेलामध्ये 5 ग्रॅम आवळा पावडर, 5 ग्रॅम कढीपत्ता पावडर आणि 5 ग्रॅम मेथीचे दाणे. मी रिपीट करतो, 100 ग्रॅम तेलामध्ये 5 ग्रॅम आवळा पावडर, 5 ग्रॅम कढीपत्ता पावडर. कढीपत्ता पावडर कशी बनवायची आहे तर पानं सुकून, सावलीमध्ये सुकून, आपल्याला कढीपत्त्याचे पानं सावलीमध्ये सुकून त्याची पावडर बनवायची आहे. कढीपत्ता पावडर 5 ग्रॅम आणि 5 ग्रॅम मेथीचे दाणे अशा प्रमाणामध्ये आपल्याला वस्तू लागणार आहे. ते 100 ग्रॅम तेलामध्ये टाकायचं आहे आणि हे तेल 7 ते 15 दिवस उन्हामध्ये ठेवायचं आहे. उन्हामध्ये ठेवल्यामुळे उन्हाच्या सानिध्यामध्ये या सर्व घटकाचे गुणधर्म आणखी चांगल्या पद्धतीने वाढतात. त्यामध्ये व्हिटॅमिन डी पण मिक्स होतं आणि आपल्या केसाच्या वाढीसाठी, आपल्या केसाच्या आरोग्यासाठी खूप उत्तम असं रसायन तयार होतं. हे जे तेल तयार होतं वस्त्रगाळ करून घ्यायचं आहे. त्याच्यामधले सर्व घटक आपल्याला बाजूला होऊन जातील वस्त्रगाळ केल्यामुळे. आणि हे तेल आपल्याला झोपताना डोक्यामध्ये केसांच्या मुळाला लावायचं आहे. तुम्ही पहा 7 दिवसामध्ये तुमची जर केस गळती जी आहे ती शून्यापर्यंत आलेली दिसेल. जे नवीन केस येणार आहेत ते सुद्धा तुम्हाला काळेच आलेले दिसतील. आता तुमचं 45च्या वर वय असेल तर केस काळे नाही होणार, पण तुमची जी केस गळती आहे ती मात्र शून्यापर्यंत 100% येणार. आणि खाण्यासाठी, आता हे झाला डोक्याला लावण्यासाठी उपचार. आणि केसाच्या गळतीसाठी फक्त डोक्याला लावणं चालत नाही, तर आपल्या शरीरामध्ये सुद्धा औषध गेलं पाहिजे, जे आपल्या केसांच्या मुळांना आणि आपल्या शरीरातल्या सर्व क्रियांना सुरळीत करून केसाचं आरोग्य आपल्या सुधारणार आहे. याच्यासाठी आपल्याला खाण्यासाठी पण औषध तयार करायचं आहे. खाण्यासाठी औषध आपल्याला तयार करण्यासाठी आपल्याला लागणार आहे 100 ग्रॅम आवळा पावडर लागणार आहे,
100 ग्रॅम काळे तीळ. तर काळे तीळ तुम्हाला सहज किराणा दुकानामध्ये कुठेही उपलब्ध होतील. काळे तीळ म्हणजे खुरासणी नव्हे किंवा काराळे नव्हे, हे काळे तीळ असतात, तिळासारखेच असतात आणि हे तीळ आपल्याला याच्यासाठी लागणार आहेत. आणि त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे 200 ग्रॅम खडीसाखर. आता हे यांना चांगल्या पद्धतीने मिक्स करून याचा एक पेस्ट बनवून पावडर बनवायची आहे. सकाळी 1 चम्मच आणि संध्याकाळी 1 चम्मच अशा पद्धतीने आपल्याला त्याचं सेवन करायचं आहे 21 दिवसापर्यंत. जोपर्यंत तुम्ही केसांचं जे तेल आहे ते तुम्ही कायम सुद्धा वापरू शकता. त्यासाठी कुठलाही त्याचा साईड इफेक्ट नाही. तुमच्या केसाला एकदम चांगल्या पद्धतीचं आरोग्य त्याने देतं. तर हा उपाय तुम्ही अवश्य करून बघा. आणि अशाच नवनवीन उपायासाठी जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.